हो डॉक्टर, थांबा की तुमची फीस तर घेऊन जा. समाजसेवा करायला लागलात आता. नकोत मला तुमचे पैसे. तुम्ही जे काही करताय ना ते फार चुकीचं करताय. एवढा हेवी डोस देणे चुकीचं आहे. लायकीत राहायचा, मला शांतपणा शिकवायचा नाही. हे पैसे घे आणि तोंड गप्प ठेव, नाहीतर तुझी सुई घेईन आणि तुझंच तोंड शिवेन. चल नाही. डॉक्टर, तर ते डोस दिल्यामुळे धैर्याला काही त्रास तर होणार नाही ना? नाही म्हणजे काही सिरियस? मॅडम, एक डॉक्टर म्हणून मला हे काय पटलेलं नाही आहे. हे औषध चालू राहिलं तर सतत ते गुंगीत राहतील, पण कायम चालू राहिलं तर त्यांना विचित्र असे भास होत राहतील, पण याचा शरीरावर काही वाईट परिणाम होणार नाही. ठीक आहे, या तुम्ही. वा वा ताई, वा वा वा. सक्की आई पक्की वैरीण. हा ट्रॅक कधी सुरू केलास? हा? स्वतःच्या पोराला झोपेच्या गोळ्या देऊन गुंगीत ठेवायला लागलीस. काय चाललंय? चाललंय काय हे? अगं मला वाटायचं जगातल्या प्रत्येक माणसाची तू वाईट वागशील, पण स्वतःच्या लाडक्या पोराशी नाही, म्हणजे धैर्याशी असं कधी वाईट वागायची नाहीस तू. त्याच्यावर तुझं स्वतःपेक्षा जास्त प्रेम होतं. आणि हे झालं झालं का बोलून? मी जे काय करते ना ते केवळ धैर्याच्या प्रेमापोटीच करते. इतर कुणापेक्षाही सगळ्यात जास्त काळजी आहे मला त्याची. म्हणून त्याचं पुढचं आयुष्य जर चांगलं जावं असं वाटत असेल ना, तर त्या सावीला त्याच्या आयुष्यातून काढावं लागणार आहे. त्या पोरीला जर का काढायचं असेल तर काही दिवस का होईना माझ्या धैर्याला असंच गुंगीत राहावं लागणार आहे. काहीही झालं तरी चालेल, त्या सावीला मी त्याच्या आयुष्यातून काढणारच. मग मला कुठल्याही टोकाला जावं लागलं तरी चालेल. आई शपथ, काल दुपारी झोपलो होतो, डायरेक्ट सकाळी उठलोय. एवढा वेळ कसा काय झोपून होतो मी? धैर्य, थांबा. मी थांब, माझं मी उठू शकतोय. कोणाच्या आधाराची गरज नाहीये मला. एकतर कालचा अख्खा दिवस फुकट झोपवण्यात घालवला. हो, असं काय बोलताय धैर्य? तुम्हाला आता आरामाची गरज आहे. बरं झालं तुम्ही काल दिवसभर आराम केला ते.
काय करते? सावी येऊ का ग आत? वहिनी अहो या की. अहो ह्याची काय गरज होती वहिनी, मी खालीच येणार होते. अगं असू दे, केवढी दगदग करते नाहीतरी. आणि धैर्य भाऊजींचं सगळं करायला तसंही तू इथून तिथून नुसती पळत सुटतेस बघ. आणि आता नवीन काम पण घेतलंयस. आणि तसंही आम्हाला भाऊजींना भेटायला यायचंच होतं. वहिनी अहो काही दगदग होत नाही माझी. आणि आपल्या माणसाचं काम करताना कसली आली आहे धावपळ. उलट मनात प्रेम असेल ना तरी धावपळ पण लई चांगली वाटते बघा. काही गरज नाहीये धावपळ करायची. माझ्यासाठी तर नाहीच नाही. माझी कामं करू शकतोय मी. द्या. धर धैर्य, पटकन खाऊन घ्या, तुम्हाला औषधं पण खायचे. कशाला, मी आहे नाही तर कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही. हा धरा. धर. सावकाश पाणी घे. जा जा, उचल फोन. कामाचा असेल दे इकडे. हॅलो. हॅलो सावी मॅडम, अंगद बोलतोय. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. नाही म्हणजे तुम्ही येताय ना हॉटेल बघायला? मी वाट बघतोय तुमची. हा मी येणार आहे, पण दुपारच्या दरम्यान आलं तर चालेल का? दुपारी? नाही, तुम्हाला लवकर नाही का जमणार? थोडं लवकर जमते का बघा ना. नाही कसं आहे, आपली मीटिंग झाल्यानंतर मला इंटिरियर वाल्यासोबत मीटिंग करायची आहे. तर तुम्ही अर्ध्या तासातच या. हा चालेल? तुला माझ्यासाठी इथं थांबायची काही गरज नाहीये. तुला जिकडे जायचंय तिकडे जायला मोकळी असतो. काय करू, जाऊ का थांबू? इथं धैर्यांना पण माझी गरज आहे आणि तिथं. हॅलो. हॅलो. हा नाही म्हणजे येत आहे ना? हा हो येतील. ओके, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो. हा अर्ध्या तासातच या. वाट बघतोय. या. हॉटेल बघायचंय. धैर्य सॉरी,
मला थांबायचं होतं तुमच्याकडं, पण ते मला कशाला सॉरी म्हणतेस? मी म्हणलोच नाहीये तुला की इथं थांब म्हणून. तुझं आयुष्य, तुझी मर्जी. जायचंय तिकडे जा, ज्याला भेटायचंय त्याला भेट. मला काय त्याच्याशी. बरं ठीक आहे, तुमची औषधं देते मी. 1 मिनिट. धरा. तुमची दुपारची औषधं पण मी काढून ठेवलीत, आठवणीनं घ्या हा. धैर्य आणि प्लीज तुम्ही आराम करा. अजिबात फोनवर टाइमपास करत बसू नका. तुमची दुपारची औषधं काढून ठेवलीत, न विसरता घ्या. मी लगेच जाऊन येते बघा. तिची काळजी म्हणजे ना फक्त एक नौटंकी आहे. हिला जर खरंच माझी काळजी असते ना तर मला असं एकट्याला सोडून गेलीच नसती. थांबली असती इथं माझ्याजवळ. सावी, बरं झालं आलीस. चल आधी नाश्ता करून घे. वहिनी आहो, मी ना आता एका कामासाठी बाहेर चालली आहे, नंतर खाते. अगं ते तर तू जाच, पण आधी खाऊन घे आणि मग जा. वहिनी आहो, लय वेळ होईल. हा, आल्यावर परत खाते की. मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की धैर्यांसाठी मी मऊ भात केलाय आणि त्यांची औषधं पण काढून ठेवली. दुपारी फक्त त्यांना द्याल, न विसरता. नाही विसरणार. तुझा तू त्यांची काळजी करू नको, आम्ही दोघे आहोत. तू कामावर फोकस कर. थँक्यू वहिनी, तुम्ही दोघींना माझा लई मोठा सपोर्ट आहात बघा. सांभाळून जा. बरं येते. हा. मॅडम, ते एक काम होतं म्हणून निघालेले. मी धैर्यांचं निघालेस ना, मग आता स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. निघ. हेच तर पाहिजे होतं मला. पत्ता तर हाच दिलाय. सावी मॅडम. हॅलो. हॅलो. तुमचीच वाट बघत थांबलो होतो. कसं आहे, आपल्या हॉटेलचं ओपनिंग जवळ येत चाललंय आणि तुम्हालाही प्रमोशन करायचंय. कसं एकदा तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी हॉटेल बघून घ्या, म्हणजे खात्री करून घ्या, मग आपल्याला एकत्र काम सुरू करता येईल. हा, चला. तुमच्या कानात हे हे माझ्या पुतणीने खेळता खेळता माझ्या कानात घातलं. असं तुम्ही हॉटेल बघून घ्या ना. या. या या मॅडम, या. हे बघा, हे असणार आहे आपलं हॉटेल. या इथे. हे आपले सुपरवायझर आहेत. काम चालू आहे, बसा ना. इथे आपलं रिसेप्शन असेल, त्याच्या बाजूला छोटंसं डेकोर आणि या इथे मध्यभागी आपण एक झुंबर लावू. ह्या 2 पिलरच्या मध्ये गणपतीची मूर्ती असेल
म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला बाप्पाचं दर्शन आहे. बरं इथनं पुढे ना इथनं पुढे खाली उतरून ना लॉनची जागा आहे. म्हणजे कुठले समारंभ असतील, लग्न असतील तर ती जागा वापरता येईल. इथून वर जाता येतं. या ना बघूया. या या. छान वाटतंय ना मॅम? हे प्रोजेक्ट ना माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण माझ्या आईचं स्वप्न होतं, तिला मला मोठं झालेलं पाहिजे. म्हणजे लोकांनी माझ्याकडे अभिमानाने पाहावं. त्यासाठी मी खूप मेहनत केली. दुबईला गेलो, 5 वर्ष तिकडे राहिलो, खूप शिकलो. पण आईचं आजारपण वाढलं आणि मला इथे यावं लागलं. तिला मला मोठं झालेलं पाहायचंय म्हणून मी हे हॉटेल उघडतोय. पण नशीब बघा ना, तिचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच ती या जगातनं सोडून मला निघून गेली. पण मॅडम, मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करणार आणि ते पूर्ण करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. मला मदत करा. माझ्या आईच्या स्वप्नासाठी कराल ना? हो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आली आहे ना आता, मी नक्की तुमची मदत करेन. थँक्यू. आणि मॅम सो सॉरी, मी थोडं इमोशनल झालो. या ना. बरेच दिवस माझ्या मनात प्रश्न होता. नाही म्हणजे विचारलं तर हरकत नाही ना? अहो, एवढं काय त्याच्यात, विचारा. कसं आहे, तुम्ही मुजुमदार घराण्याची सून आहात. धैर्य सर एवढे श्रीमंत आहेत, म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करायचा झाला तर सहज तुम्हाला भांडवल देऊ शकतात. पण तरी तुम्ही असं हे प्रमोशनचं काम का करता? म्हणजे गरज काय त्याची? गरज लागली तर त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे, तरच ते बरे होऊ शकतात. आणि आता हॉस्पिटल म्हणल्यानंतर किती खर्च असतोय ते तुला काही नव्यानं सांगायला नको. आहेत काही कारण. कसं आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळं काही डिसिजन घ्यावे लागतात आपल्याला. करेक्ट आहे. पण तुमचा नाईलाज म्हणजे माझा फायदाच आहे. नाही, तुम्ही जर ते काम करत असतात तर माझ्यासोबत कोणी काम केलं असतं. आणि तुम्ही आता ही जागा बघितलीच आहे, त्यामुळे तुमच्या मनात शंकाही नसेल. हा, तो कधीपासून सुरू करायचा आपला बिझनेस? जागा तर बघितली आहे मी. आता मला फक्त रीना आणि पराग सोबत डिस्कस करावं लागेल. उद्यापासून करूयात. अरे ग्रेट. ठीक आहे. हा, एक मिनिट. अहो, आत्ता कशाला? नाही नाही, प्लीज प्लीज. तुम्ही त्या दिवशी नाही म्हणालात, पण आत्ता तुम्हाला घ्यावं लागेल कारण आपण काम करतोय. अहो, पण अजून काम सुरू कुठे केलंय? आत्ता सुरू करणार आहोत की. प्लीज. हे बघा, ही माझी काम करण्याची पद्धत. विश्वास ठेवणाऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवतो मी. तो प्लीज नाही म्हणू नका. घ्या. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. येते मी. या. भाऊंवर नीट उपचार व्हायला पाहिजेत म्हणून काम करायचं ठरवलेलं. आज पहिला चेक हातात आलाय. आता लवकरात लवकर डॉक्टरांना भेटलं पाहिजे. हॅलो. हॅलो आई, भाऊंच्या रिपोर्टची जी काय फाईल आहे ना, ती घेऊन तू लवकरात लवकर डॉक्टरांकडे ये.
का ग समजा ठीक आहे ना? अगं मी सगळं सांगते तुला, तू आधी ये तर मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. हा हा ठीक आहे आलेच.